नमस्कार, मी आजी जाधव. मी आज बनवत आहे ह्या टरबुजापासून आईस्क्रीम. आणि आता आपण हे टरबूज कापून घ्यायचं आहे. आपण मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये बदाम थोडे घ्यायचे, पिस्ते थोडे घ्यायचे आणि काजू थोडे घ्यायचे. आणि आपण हे जरा मिक्सरला फक्त एक वाट हे घेऊन घ्यायचं आहे. आपण टरबूजचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि आता मिक्सरमध्ये घालून आपण वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर बारीक करून घेतल्या ही घालून घ्यायची आहे. यामध्ये थोडीशी मिल्क पावडर आहे, ही सुद्धा यामध्ये घालायची आहे. आणि हे चांगलं मिक्सरला आपण पुन्हा एकदा बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता बॅटर सगळं बारीक झालेलं आहे. हे सगळं ओतून ह्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजू जे बारीक केलं होतं फ्रीजला, हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून आपण हे जे बदाम, काजू, पिस्ता पावडर आणि हे जे आपण बारीक केलेलं बॅटर होतं हे मिक्स केले, हे या कोनमध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे फ्रीजला लावायचं आहे. असं झाकून असं बॅटर करून घ्यायचे. फ्रीजला आपल्याला एक 4 ते 5 तास हे ठेवायचं आहे. हे डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 4 ते 5 तास झालेले आहेत आणि आपण डीप फ्रीजला लावलेला आईस्क्रीम करून काढत आहे. आता आपण आईस्क्रीम हा आईस्क्रीम तयार झालेला आहे. टरबूज बसून बनवलेला थंडगार असा उन्हाळ्यामध्ये एक चांगली रेसिपी आहे आणि हे आपण करू शकता.